द्वारकाधीश मंदिर. आत्ता बघा तुम्ही किती लाईन लागले. बोललो मॉर्निंगला जाऊया एवढ्या लवकर आणि गर्दी नसेल. तो आज पण गर्दीच आहे, तेवढी लाईन आहे. इकडनं चालू केलंय, तो दरवाजा त्या साईडचा बंद आहे. आता इकडनं आपण ध्यान केंद्रामध्ये जाऊ. सीधं वाचलात ना इकडनं म्हणजे स्टार्टिंग पासून एंड पर्यंत तर रामायण दिसेल आणि झुंबर वगैरे बाकी आहेत. आपण नाही लावायचं, टेन्शन नका घेऊ. बघा इकडे अजून काम बाकी आहे, म्हणजे याच्यावरती अजून एक मला असं वाटतंय मूर्ती येईल बघा ना, कारण गोवर्धन परिक्रमा. सो इकडे गोवर्धन परिक्रमा माती आणले ना, ही माती ती गोवर्धन मधून आणले. बासुरी तरी अशी अर्जुन स्वारींना दाखवलेलं पूर्ण विश्वरूप आहे, असं पूर्ण फ्रेम दाखवलंय बघा. तर मित्रांनो समोर बघा, सुदामा जेव्हा श्रीकृष्णाला भेटायला येतो, ही शिरा आहे. अरे मित्रांनो सुप्रभात, सूरज मुंडे ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे. सो आज आपण आलो, तुम्ही थंबनेल वरनं तर बघितलंच आहे, आपल्या विरार मध्ये द्वारकाधीश मंदिर. जसं द्वारकाला द्वारकाधीश मंदिर आहे, तो इथे प्रतिकृती असणारं द्वारकाधीश मंदिर चालू केलंय. तुम्ही व्हिडिओ तर बघितला असणार, ट्रेंडिंग मध्ये आहे. आणि आपण पण गेल्या संडेला आलेलो, पण खूप गर्दी होती, त्यामुळे व्हिडिओ बनवायला काय भेटली नाही. पण जो आज रविवार आहे आणि एकदम मॉर्निंगला लवकर आम्ही 7 वाजता निघालोय, कारण का मंदिराचं टायमिंग पण 7 ते 1 आहे आणि 4 ते 9 आहे. सो बोललो मॉर्निंगला लवकर जाऊया. मॉर्निंगला आलोय तरी पण आज गर्दी आहे खूप. बघू शकता तुम्ही, आता मी पार्किंग मध्ये इकडे आम्ही गाडी लावले, इथे येऊन पार्किंग पूर्ण भरल्या. आणि सनसेट बघा ना, आणि मस्तपैकी सूर्योदय झालेला आहे मस्तपैकी बघा. आणि या द्वारकाधीश मंदिर इकडे आहे. तर आपल्यासोबत आहे बुरणबाय, आणि हे जे पण ब्लॉग तुम्ही बघत असाल याचा पण चॅनल आहे. आणि जयकांत बाय थोडी इन्फॉर्मेशन घेतोय. आणि हवा बघा किती सुटले, बघू शकता बघा किती हवा सुटले बघा याच्यावर ना बघा. पार्किंगचं काही टेन्शन नाही. पार्किंग बघा ना केवढी आहे पार्किंग. गेल्या संडेला आलो ना, पूर्ण ही पार्किंग आहे ना, पूर्ण भरलेली पार्किंग. आणि आता बघा पूर्ण म्हणजे तरी पण भरलेलीच आहे बघा ना. मॉर्निंगला पूर्ण एवढ्या गाड्या, आणि वाजलेत किती 7:30 झाले जात तसे. 7:30 सकाळचे झालेले आहेत, तरी पण एवढी गर्दी आहे. तर आपण जास्त लेट न करता डायरेक्ट आपण जाऊया मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया, आणि तुम्हाला पण दाखवतो. चलो लेट्स गो. मित्रांनो आता हे समोरच आपलं द्वारकाधीश मंदिर. सो आता बघ किती गर्दी आहे, आत्ताच गर्दी बघा किती आहे. आणि आता तर वाजलेत 7:30 सकाळचे, आणि आता एवढी गर्दी आहे. आणि नंतर तर अजून बेकार गर्दी होते, कारण का उद्घाटन झाल्यानंतर सेकंड संडे आहे ना, सेकंड रविवार आहे, त्यामुळे गर्दी तर आहे. तो चलो पब्लिक लेट्स गो. द्वारकाधीश मंदिर. आत्ता बघा तुम्ही किती लाईन लागले, आत्ताच एवढी लाईन लागले 7:30 ला ती पण. आणि आता आपण जाऊया दर्शन घेऊया. गर्दी गर्दी गर्दी, आज पण शेवटी गर्दी भेटली. मला वाटलं बोललो मॉर्निंगला जाऊया एवढ्या लवकर आणि गर्दी नसेल. तो आज पण गर्दीच आहे, तेवढी लाईनच आहे. चला आता बघूया. गर्दी गर्दी गर्दी. बुरण ब्लॉक करतोय. गर्दी आहे ना, काय करणार. मॉर्निंगला बोललो लवकर जाऊया, गर्दी नसेल. आता पण गर्दीच आहे. हे बघा जयकांत फोटो काढत होता तिकडे. गर्दी नाही चालत जायचं. तर मित्रांनो मंदिरामध्ये गेलो, आतमध्ये गाभाऱ्यात गेलो, दर्शन वगैरे घेतलं. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, फोटो वगैरे काढण्यासाठी सक्त मनाई आहे, त्यामुळे आम्ही जास्त काय आतमध्ये व्हिडिओ काढले नाही. तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. हे जे दगड आहेत ना मित्रांनो, हे दगड म्हणजे पूर्ण मंदिर आहे ना, हे बन्सी पहाडी दगड, त्या दगडाने पूर्ण बनवलंय. मस्त बनवलंय बघा. म्हणजे याच्यामध्ये एकही सीख म्हणजे सळी असतात ना, त्याचा उपयोग नाही केला. पूर्ण बन्सी दगड आहे, ते पूर्ण बन्सी पूर्ण दगड आहेत असे. आतमध्ये गेलो गाभाऱ्यात, मस्त असं श्रीकृष्ण स्वारींची मूर्ती आहे, आणि बसून आहे द्वारकाधीशला उभी आहे आय थिंक, आणि इकडे पूर्ण बसून आहे. आणि खूप सुंदर असं दर्शन घेतलं. आतमध्ये अलाउड नाही फोटोग्राफी वगैरे व्हिडिओ काढण्यास, पण थोडीफार एक व्हिडिओ क्लिप घेतले मी, तुम्ही बघितले असेल, दाखवले तुम्हाला. पूर्ण परिसर तुम्हाला दाखवतो मी मंदिराच्या आजूबाजूचा. तर सध्या आम्ही इथे जरा बसलोय खुर्ची वगैरे टाकून.
खूप सुंदर असं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. इकडे पण ध्यान मूर्ती आहे, इकडे म्हणजे ध्यान करायला सर्व आहे. ते साफसफाई चालू आहे त्यामुळे आतमध्ये जाऊन देत नाही वाटतं. इकडनं खूप सुंदर आहे आतमध्ये, पण बघूया आपण, वाट बघूया थोडा वेळ आतमध्ये जाता येते का आपल्याला. सो चलो. पूर्ण मित्रांनो बघा, असं इकडे नाव लिहिलंय, श्री ज्येष्ठाय नमः, श्री लोहिताय नमः, श्री शाश्वताय नमः. म्हणजे सर्व असं मंत्र लिहिलेत पूर्ण बाजूनी, हे बघा. कुठे? लोहित अक्षय नमः बोललास की काय बोललास? हा, लोहिताय नमः. लोहित आहे नमः बोललास तू? लोहिताय काय आहे मग? लोहित अक्षय श आहे तो, थोडं नाव मध्ये झालं. आणि इकडे लिहिलंय श्री पवित्राय नमः, श्री प्रजाभवय नमः. सो इकडे पूर्ण असं मंत्र लिहिलेत, इकडे असं पूर्ण साईडला. आणि हा दगड बन्सी काय, पहाडी दगड. बन्सी पहाडी दगड आहे. ओके, बन्सी पहाडी दगड पूर्ण दगड आहे ना, बन्सी पहाडी दगड आहे पूर्ण. म्हणजे खूप सुंदर म्हणजे असं काही मंदिर आहे. तुम्हाला प्रवेश इकडनं अशा पायऱ्या आहेत ना, इकडनं अशा 56, जसे द्वारकाधीश मंदिरला 56 अशा पायऱ्या आहेत ना स्टार्टिंगला, तसे इथे 56 पायऱ्या आहेत. आणि आता तुम्हाला गर्दी दाखवतो बघा, गर्दी पूर्ण तिथपर्यंत गेली आहे गर्दी. बेकार, बरं झालं पहिलाच लवकर आलो आणि दर्शन घेतलं आतमध्ये, नंतर फुल गर्दी. आणि आज रविवार असल्यामुळे फुल अजून गर्दी होणार आहे, अजून संध्याकाळ. आणि गेल्या संडेला तर बेकार पब्लिक. तो आता पूर्ण आपण प्रदक्षिणा करूया साईडनी. चलो उरण बाय, उरण चला. शक्ती माता मंदिर आहे बघा, इथे लिहिलंय पण, शक्ती माता मंदिर द्वारकाधीश ध्यान केंद्र. ऍक्च्युली ध्यान केंद्र ना, ध्यान केंद्राचं ओपन नाही केलंय त्यांनी, साफसफाई वगैरे चालू आहे तिकडे. थोड्या वेळाने चालू झालं की आपण आतमध्ये जाऊया. आणि इथे लिहिले पण आहे बघा, शक्ती माता मंदिर द्वारकाधीश आणि ध्यान केंद्र. ध्यान केंद्र द्वारकाधीश मंदिराचं आपण दर्शन घेतलं, ध्यान केंद्राला जायचं बाकी. आता शक्ती माता मंदिर दाखवतो. चलो, इकडनं चालू केलंय, तो दरवाजा त्या साईडचा बंद आहे. आता इकडनं आपण ध्यान केंद्रामध्ये जाऊ. चल, ध्यान केंद्राला जायचं होतं ना, बघायचं होतं आतमध्ये काय आहे ना. चल दाखवतो. मस्त मूर्ती ठेवली, म्हणजे शंकराच्या पिंड्या टाईप मध्ये आहे. सो चलो, इथे गोवर्धन परिक्रमा आहे, ते आपण नंतर जाऊया. आता सध्या इकडे जाऊया, ध्यान केंद्रामध्ये जाऊया. वरती व्हिडिओ काढायचा अलाउड नाही, इकडे आहे की नाही काय माहिती. चलो, लाईट वगैरे नाही रे, त्या दिवशी लाईट वगैरे लावलेली. हा, ध्यान केंद्र दाखवतो मित्रांनो. हा, आता चालू केलं, तिकडे पण चालू केलं, मगाशी बंद होतं त्या साईडला. बुरण लावलं, बुरण कुठे आहे? मगाशी बंद होतं. पुरणबाई क्लिप घेतोय. ध्यान केंद्र मित्रांनो, ध्यान केंद्र तुम्ही बघू शकता. तुम्हाला सिनेमॅटिक सीन मी दाखवतो. दगड बघा ना, थोडं म्हणजे शंकराची मूर्ती, आणि बघा लाईट तुम्हाला दिसेल त्यामध्ये, असं वाटतं लाईट पेटते, पण दगडच त्या प्रकारे आहे तो. आंब्यावरची डिझाईन बघा, तुम्हाला क्लोजअप नाही पूर्ण दाखवतो. शिकाई मुलं, दोन दरवाजे आहेत, एक या साईडनी आणि एक या साईडनी, आणि समोरच ध्यान केंद्र आहे. इकडे बघा, ध्यान मूर्तीच्या समोरच इथे लिहिलंय. जर तुम्ही सीधं वाचलात ना इकडनं, म्हणजे स्टार्टिंग पासून एंड पर्यंत, तर रामायण दिसेल. आणि नंतर पुढून म्हणजे पाठून पुढ पर्यंत वाचलात तर भागवत की कथा पढी जाती, इथे लिहिलंय बघा ना. एक अद्भुत ग्रंथ है, इसके शब्दों में सीधा पढ़े तो रामायण और उल्टा पढ़े तो भागवत की कथा है. सो कुणाला वाचायचं असेल तर स्क्रीनशॉट मारा, मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. असा स्क्रीनशॉट मारू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आपण ध्यान केंद्रामध्ये आहोत. इकडे अजून पण थोडं काम बाकी आहे.
सो वरचे झुंबर वगैरे बाकी आहेत, आपण नाही लावायचं, टेन्शन नका घेऊ. इकडे साईडला विंडो टाईप मध्ये जयकांची इकडे फोटोग्राफी केलेली आहे. तर इकडनं मस्त ध्यान केंद्र आहे. ध्यान केंद्र ऍक्च्युली शांत पाहिजे, इकडे सर्व घोंगाट चालू आहे ना एवढा, त्यामुळे ध्यान केंद्र असं वाटत नाही. चलो पूर्ण अशी लाईट सोडले ना, त्यामुळे रात्रीचा व्ह्यू तर अजून कमाल असतो. हे पुढे ऍक्च्युली रात्रीचा व्ह्यू अजून कमाल असतो. आता तुम्ही उजेड आहे त्यामुळे एवढं काय दिसणार नाही, कारण का रात्री तुम्ही गेल ना पूर्ण रोषणाई असते चारही बाजून, आणि एकदम वेगळाच पूर्ण माहोळ असतो या साईडला. रात्री जर तुम्ही आलात ना, म्हणजे आपल्या वसई विरारमध्ये राहत असेल तर नक्की व्हिजिट करा रात्री, कारण का गेल्या संडेला मी येऊन गेलो. GTA व्हायचं एक एक नक्षीकाम बघा ना कसं केलंय, दगडा पहाडी दगड, बनसी पहाडी दगडाने पूर्ण बनवले बघा एकदम. स्पीकर पण लावले वरती. स्पीकर कोणत्या कंपनीचे माहिती नाही, पण स्पीकर पण लावले. स्पीकर बघा इकडे अजून काम बाकी आहे, म्हणजे याच्यावरती अजून एक मला असं वाटतंय मूर्ती येईल बघा ना, कारण का सर्वीकडे असं ठेवली जागा. इथे पण ठेवलंय, इथे पण ठेवलंय बघा, चारी बाजूने. त्या साईडला पण ठेवलेलं आहे, त्या साईडला पण बाकी आहे, इकडे पण आहे. गोवर्धन परिक्रमा. सो इकडे गोवर्धन परिक्रमा आहे मंदिराच्या बरोबर. इकडे मंदिर आहे, मंदिराच्या बरोबर लेफ्ट साईडला आलात तर तुम्हाला परिक्रमा. इकडे आपण जाऊया, गर्दी आहे, तुम्हाला सिनेमॅटिक सीन दाखवतो मी. हे परिक्रमा आहे बघा, इकडनं सर्व परिक्रमा करतात, दाखवतो. ही परिक्रमा करूया, हे परिक्रमा. परिक्रमा इकडनं माती आहे बघा ना पूर्ण असं. आपण वृंदावनला गेलेलो ना तेव्हा असं परिक्रमा होती, छोटी आहे, इकडनं थोडी मोठी, आणि मेन वृंदावनला मेन डायरेक्ट तिकडे आहे तो. सो इकडे बघा परिक्रमा करताना सुंदर अशी दाखवली रे माती. तू एक नोटीस नाही केलं काय मासे सोडले मासे त्याच्यामध्ये पैसे पण आहेत इकडे. 100 रुपये निघतील का पेट्रोलचे? बघा मित्रांनो, याच्यात पैसे वगैरे टाकलेत, आणि असं गोवर्धन पर्वत आणि हा मंदिर, गोवर्धन परिक्रमा. हा कोपऱ्यात मासे कुठे मासे वगैरे आहे तिकडे. गोविंद कुंड, चंद्र सरोवर. आपण इकडे गेलो ना आपल्या मिनी वृंदावन, तिकडे पण. आणि अजून छोटा, म्हणजे अजून छोटा पण असणार याच्यापेक्षा. तिथे थोडा छोटा आहे, याच्यापेक्षा अजून छोटा आहे. आणि मिनी वृंदावनला एकदम मोठा आहे. पूर्ण 1 दिवस लागतो रे पूर्ण फिरायला, पण मिनी वृंदावनला नॉर्मल तुम्ही अर्ध्या दिवसात फिरू शकताय असं. सो चलो परिक्रमा करूया. 2 राऊंड मारायचे आपल्याला इंस्टासाठी. अप्सरा कुंड, हा इतर आठवतंय, नवल कुंड, गुलाल कुंड, अप्सरा कुंड, नवल कुंड. सुंदर बनवलंय रे पूर्ण. हे पण एक कॉन्सेप्ट भारी आहे. हे बघ, उंचरी का लोटा हे दगड टाकले. तू मिनी वृंदावनला गेला का बा? हा कुठे मिनी वृंदावनला? तिकडे पालघरला. हा गेलो. तिकडचं सेम, म्हणजे तिकडे थोडं प्रतिकृती एकदम आहे, आणि त्याच्यानंतर मेन तर तिकडे आहे. पूर्ण 1 दिवस 1-1.5 दिवस लागतो पूर्ण फिरायला. मी 2 वेळा गेलो तिकडे. मेन जिकडे आहे तिकडे नाही तिकडे मेन बोलतोय, मेन जिकडे आहे ना तिकडे म्हणजे 1 दिवस लागतो. तिकडे तर तू एक म्हणजे अर्धा दिवसात तू फिरू शकतोस, आणि त्याच्यापेक्षा छोटं हे 1 मिनिटात तुझी प्रदक्षिणा पूर्ण होऊ शकते. होते, आणि ती पण मिळाल मध्ये. अजून याच्यापेक्षा छोटं कुठं असेल तर नक्की मित्रांनो कमेंट करा. आपण खूप सुंदर केलंय बघा ना. मंदिराच्या बाजूला पूर्ण गोवर्धन आणि पूर्ण परिक्रमा दाखवले. व्हिडिओ काढूया. यमुना मैया है, यमुना मैया ही है. यमुना मैया वहां थोड़ी यहाँ जाए. गंगा जी जाते हैं वहां से. राधे राधे.
ही जी माती आणले ना, ही माती ती गोवर्धन मधून आणली. जो इथे उभा आहे ना, जो त्याने इन्फॉर्मेशन सांगितली, ही माती पूर्ण असं गोवर्धन मधून आणले, रिअल वाली गोवर्धन. तर काय माहिती, कमेंट करा. आणि ही यमुना नदी दाखवली असं पूर्ण फिरताना. आता आम्ही गोवर्धन परिक्रमा केली, असं तुम्हाला गोवर्धन परिक्रमा आहे पूर्ण. आणि द्वारकाधीश मंदिर आहे. आता तुम्ही गर्दी बघा, ती पूर्ण तिथपर्यंत गेली. आता तुम्हाला दाखवतो. तर रविवारीच ऑफ डेला आलात तर तुम्हाला थोडीफार कमी भेटेल गर्दी. आणि संडे सॅटरडे गर्दी तर फुल असते. सो आम्ही तर किती 7 वाजता आलो, 7:30ला आम्ही दर्शन घेतलं. आणि नंतर बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवतोय. तर चलो, आता परिक्रमा झाली की नाही बुरण? झाली ना, मग चला आता. यमुना सॉरी वृंदावन वरनं आणले. हो, यस यस. काय बोलतोय? हा, मग बोल, इकडनं ये ना, बोल. आमच्या इथे पुढे जागा खाली स्पेस भरपूर आहे. जरा लाईन मध्ये आहे. जरा टेन्शन बुरण काहीतरी बोलतोय. अहो, मातीचा फोटो काढायचा. माती दाखवतोय हा. ही जी माती असं बोलतात नाही, ते बोललेत. बोलले का हा, ही माती बुरण दाखवतोय. ती वृंदावन वरून आणलेली आहे. हा, वृंदावनावरून आणले. आणि यमुना नदी दाखवली साईडने, आणि गोवर्धन पर्वत पूर्ण दाखवले असं. हो, सांग इन्फॉर्मेशन तुझ्या ब्लॉग मध्ये पण येऊ दे बाय. तिचा ब्लॉग बघा, स्टारबक्सचा बघा. चलो, आता जाऊया. विरार मध्ये स्टारबक्स. आता जाऊया कृष्णाची बासरी बघायला. या कृष्णाची हा, बासरी पण आहे पुढे. ये दाखवतो. ते किती राऊंड झाले? 2 राऊंड. वृंदावनला आलोय ना एवढ्या. 2 दिवस फिरलो म्हणजे. बासरी बघा, बासरी. 1 2 3. बासरी तरी अशी बासरी आहे. इकडे फोटो घेण्यासाठी किती वेळ थांबलात? भरपूर वेळ थांबलो, पण आता कोण नाही. तुम्हाला सिनेमॅटिक सीन दाखवले. इकडे रात्रीची लाईट वगैरे भेटते, लाईटीचं पूर्ण दाखवलंय. रात्रीचा व्ह्यू कमाल असतो. काय रे, तुझं काय चालू आहे? काय बघत होते? बाजूला इकडे व्ह्यू. अरे, इकडे कोण नाही का? कोण नाही इकडे बघा. रात्रीच्या लाईटी लावली असं, त्यामुळे पूर्ण एकदम उजेड दिसतोय बघा. शंकर पूर्णचा अवतार सर्व दाखवले चारी बाजूनी. असे अवतार आहेत श्रीकृष्ण स्वारींचे. हे बघा, लहानपणीचं हे माहितीत ना, जेव्हा श्रीकृष्णाचं तोंड उघडतं ना, तर पूर्ण असं पूर्ण पृथ्वी पूर्ण दिसते ना, ते असं दाखवलंय पूर्ण. सुंदर असं दाखवलंय बघा मित्रांनो. प्रत्येक फ्रेम मध्ये काही ना काहीतरी उद्देश आहे. खूप सुंदर असं दाखवलंय. आणि मंत्र तर पूर्ण चारी बाजूने आहेतच. प्रदक्षिणा घालत आहोत, आणि प्रत्येक फ्रेमचं थोडं थोडं उदाहरण आहे. हे बघा, इकडे जेव्हा नागाचं, तुम्ही आपण कार्टून मध्ये वगैरे बघितलं असणार, नागाचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा दाखवलं असं नागावरती असताना. आणि पुढे आता जाऊया. चारी बाजूने अशा लाईटी वगैरे आहेत, त्यामुळे रात्रीचा व्ह्यू कमाल दिसतो. दादा फोटो काढतो. दादा फोटो काढतो. दादा किती फोटो काढले तू आज? फोटो काढले सर्वात. इकडे पण दाखवले बघ, श्रीकृष्ण सॉरी असं वरती दाखवले तिकडनं. मित्रांनो, श्रीकृष्ण सॉरी वरती आहेत, आणि इकडे सर्व गोपिका असं नदीमध्ये वगैरे आंघोळी करताना दाखवलंय ना बहुतेक. हा, सुंदर असं दाखवलंय. आणि श्रीकृष्ण हे करतात ना, कपडे घेऊन जातात. अच्छा, ते सीन आहे का? वस्त्र घेऊन जातात, बरोबर. पुढे दाखवूया, चला आता पुढची माहिती घेऊया आपण. पुढे काय आहे? पुढे ह्या फ्रेम मध्ये काय दाखवलंय? एक फ्रेम आहे इकडे. ह्या फ्रेम मध्ये मित्रांनो काय दाखवलंय बघून घ्या. कुठे गेला बुरण? बुरण गेला. अरे पाटणा जातो बुरण करायला. पाटणा जातो लगेच. माहित नाही. हा, बुरण आमचं झाल्यावर जातो. सोबत यायचं ना, तेव्हा सोबत झालं. माहिती नाही भेटत. पुढची फ्रेम राहिली ना आमची. माहिती काय आपण चक्रव्यूह जर तुम्ही बघितलं असेल ना, त्याच्यामध्ये सर्व माहिती दाखवली आहे. सो श्रीकृष्ण स्वारींनी अर्जुनाला जेव्हा पांडवांसोबत युद्ध होतं ना, तेव्हा श्रीकृष्ण स्वारींनी अर्जुनाला, सो अर्जुन स्वारींना दाखवलेलं पूर्ण विश्वरूप आहे. असं पूर्ण फ्रेम दाखवलंय बघा. पूर्ण असं विश्वरूप दाखवलेलं. हल्लीच सिरीज आलेली ना चक्रव्यूह, ती बघितली असेल ना, त्याच्यामध्ये पण पूर्ण दाखवलंय. खूप सुंदर सिरीज आहे चक्रव्यूह.
प्रमोशन नाही पण खूप सुंदर आहे, नक्कीच बघा तुम्ही. आणि असं काय आहे, ही सीडी आणली ना ऍक्च्युली ते कलर्स वगैरे हे करायला, झेंडा वगैरे लावायला असेल ना वरचं, ते आहे. तर मित्रांनो समोर बघा, सुदामा जेव्हा श्रीकृष्णाला भेटायला येतो तेव्हा सुदामाची श्रीकृष्ण सेवा करतात, त्यांचे पाय धुत आहेत. अतिशय सुंदर असं दृश्य इकडे आहे. खूप चांगलं भावनिक हे दृश्य होतं तेव्हा. खूप सुदामा तेव्हा द्वारकाधीश होते आणि सुदामा सॉरी श्रीकृष्ण हे द्वारकाधीश होते तेव्हा. आणि सुदामा त्यांना भेटायला आले होते. गरीब होते सुदामा, पण तरीही श्रीकृष्ण फार प्रेमाने त्यांची सेवा करतात. आणि मित्रांनो रात्रीचं व्ह्यू ना कमाल असेल, कारण का लाईटी वगैरे लावल्यात नाही बघा ना, लाईटी वगैरे आहेत. रात्रीचा व्ह्यू अजून कमाल असेल. कमाल पूर्ण लाईट लावली ना खाली पण. हा चारी बाजूने आहेत ना, खाली पण लाईट लावली, वर पण लाईट लावली, मस्त वाटत रात्रीचं ते व्ह्यू. जगद्गुरु शंकराचार्य त्यांच्या हस्तेच आपलं या मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे. तो ते आलेले इकडे आणि त्याने उद्घाटन केलं. उद्घाटन झाल्यानंतर जवळजवळ 7 दिवस काही ना काही कार्यक्रम होते, जसं भंडारा, अजून नवीन नवीन उपक्रम होते आणि भरपूर सेलिब्रिटी वगैरे येऊन गेले. पहिल्या दिवशी वरून पूर्ण ध्वजारोहण, म्हणजे ध्वजारोहण नाही, पुष्पारोहण, म्हणजे हेलिकॉप्टरनी पूर्ण असं चारी बाजूनी पूर्ण पुष्प अर्पण केले मंदिरावरती. खूप सुंदर व्ह्यू होता तेव्हाचा. तुम्हाला व्हिडिओ तर आलेले असते, भरपूर जणांनी आपण बघितलं, ट्रेंडिंगला पण. आता मित्रांनो लाईन बघा, तिकडनं पूर्ण लाईन चालू होते अशी मंदिरापर्यंत. तर अगदी समोरासमोर हा असा गरुड स्तंभ उभा गेलाय, वरती गरुड आहे. दाखवतो, दिसणार नाही असं कारण का आपण जवळ आहोत ना एकदम, त्यामुळे दिसणार नाही. माहिती आहे, तुम्ही इकडनं वाचू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. वडापाव घेऊन ये इकडे बिझनेस वगैरे होऊ शकतो रे, हार बीत. हार वगैरे पण टाकू शकतोस. तर मित्रांनो हा गरुड स्तंभ आहे ना, त्याच्याच वरती इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती लिहिली पूर्ण बघा. खूप सुंदर अशी माहिती आहे, म्हणजे 56 पायऱ्या वगैरे आहेत ना, ते सर्व दिलंय. परत 24 अवतार, नद्या, सर्वच पूर्ण इन्फॉर्मेशन दिलंय. तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता. मित्रांनो ही पूर्ण लाईन, पूर्ण 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 लाईन तिथपर्यंत लागले, स्टार्टिंग पर्यंत आहे. एवढी लाईन आहे रे बाबा. मित्रांनो प्रसादीसाठी पण खूप गर्दी आहे इकडे, बघायला भेटेल. आम्ही लाईन नाही लावत बाबा. पण बुरण, आपला बुरण बाईचा कोणतरी ओळखीचा आहे इकडे, तर तो बोलला इकडे एक साईडला उभे राहा, तुम्हाला या साईडनेच देतो. तर आम्ही एक साईडला उभा. सो इकडे बघा गर्दी, बघा किती. मंदिराला तर गर्दीच आहे, पण इकडे पण गर्दी आहे. मित्रांनो अशा प्रकारे आपण द्वारकाधीश मंदिरचं दर्शन घेतलं. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, खूप सुंदर अनुभव होता. आणि मॉर्निंगला एकदम लवकर आलो ना, त्यामुळे खूप अनुभवच वेगळा होता. तर आता गर्दी वाढले आणि आता मी प्रसादीसाठी इथे थांबलेलो आहे, एक साईडला बसलेलो आहे. सो प्रसादी वगैरे खाऊया आणि नंतर मग आपण निघूया. चहा आणि स्पेशल चहा. इकडे लाईन बघा मित्रांनो किती आहे. मस्तपैकी चहा पिऊया. ही शिरा आहे. मित्रांनो अशा प्रकारे द्वारकाधीश मंदिर आपण बघितलंय. खूप सुंदर मंदिर आहे आणि मॉर्निंगला लवकर आलात तर तुम्हाला बरं होईल, म्हणजे तुम्हाला जास्त रांगेत उभं राहायला नाही भेटणार, डायरेक्ट तुमचं दर्शन होईल. खूप सुंदर मंदिर आहे. आपला द्वारकाधीशचं प्रतिकृती असणार हे द्वारकाधीश मंदिर आपल्या विरारमध्ये. जर तुम्हाला यायचं असेल तर फ्रीवाले बस पण सोडल्यात आपल्या विरार स्टेशन वरून, नाहीतर ऑटो तर चालू आहे, कारण का आता एवढं फेमस झालंय ना, तर ऑटो तर भरपूर जण चालू आहेत, किंवा आपल्या महानगरपालिकेचे बस वगैरे पण आहेत. आणि पार्किंगचं तर टेन्शन नाही, पार्किंग तर फुल आहे बघा, पार्किंगला जागाच जागा आहे.
फ्री ऑफ कॉस्ट पार्किंगला जागाच जागा इकडे. आणि आता लाईन तर खूप झाले.